तुमचा पण उपवास आहे आणि अजून हे उपवासाचे अप्पे बनवलेत नाही, चला तर मग बनवूया. एक वाटी वरी, अर्धी वाटी शाबू घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचं. मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये ते घालून घ्यायचं. त्याच्यात थोडंसं पाणी, दही, त्यासोबत बटाटाही घालायचा, बारीक चिरलेला कच्चा. हे सर्व बारीक करून घ्यायचं मिक्सरला आणि मग ते बॅटर काढून घ्यायचं एका बाउलमध्ये. त्याच्यात मीठ घालायचं आणि छान ते भिजायसाठी ठेवायचं 10 मिनटं. तोपर्यंत चला गाणं ऐकूया. पैंजणाचा नाद आला गोड काणी ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. झालं की नाही मन प्रसन्न. बॅटरही छान भिजलंय. मग लगेचच गॅसवर अप्पेपात्र ठेवायचं गरम व्हायला. आता गरम झाल्यावर अप्पेपात्र त्याच्यात तेल सोडायचं. मग व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बॅटर घालून घ्यायचं आणि बॅटर घातलं की त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनटं त्याच्याकडे बघायचंच नाही. मग छान एक साईड भाजली की मग दुसरी साईड पलटून घ्यायची आणि ती भाजण्यासाठी परत झाकण ठेवायचं. आता दुसरी साईड भाजते तोपर्यंत आपण चटणी बनवूया. मग शेंगदाणे भाजलेले, त्यासोबत कोथिंबीर, मिरच्या, दही आणि मीठ सर्व घालून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. चटणी तयार झाली, अप्पेही भाजून तयार आहेत. लगेचच मग उपवासाचे अप्पे एन्जॉय करायचे. कशी वाटली मग रेसिपी पटकन सांगा.